जागतिक महिला दिनानिमित्त पुरस्कार समारंभाचं आयोजन करण्यात आलं। यामध्ये अंबाशीष जीवन गौरव पुरस्काराने आमटे दाम्पत्यांना गौरविण्यात आलं। जंगलदऱ्यातील आदिवासींसाठी कार्य करणाऱ्या पद्मश्री डॉक्टर प्रकाश आमटे व पद्मश्री डॉक्टर मंदाकिनी आमटे यांना अंबाशीष जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं। आमटे दाम्पत्याचा श्री अंबादेवी संस्थानतर्फे अंबाशीष जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला। या कार्यक्रमाला महापौर चेतन गावंडे, श्री अंबादेवी संस्थानच्या अध्यक्ष माजी महापौर विद्याताई देशपांडे, राजेंद्र कर्वे, मीना पाठक, डॉक्टर जयंत पांढरीकर यांच्यासह मान्यवर मंडळी उपस्थित होती। जागतिक महिला दिनानिमित्त या कार्यक्रमाचं आयोजन श्री अंबादेवी संस्थानतर्फे करण्यात आलं। श्री अंबादेवी संस्थान अमरावती व श्री अंबादेवी हॉस्पिटलच्या वतीने हा अंबाशीष जीवन गौरव पुरस्कार आमटे दाम्पत्याला देण्यात आला। राष्ट्रसेविका समितीच्या पूर्व संचालिका नागपूरच्या प्रमिला मेढे यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला। श्री अंबादेवीच्या प्रतिमेच्या पूजनाने कार्यक्रमाला सुरुवात झाली। मान्यवरांच्या हस्ते पूजन व हारार्पण करण्यात आलं। कार्यक्रमात पद्मश्री डॉक्टर प्रकाश आमटे व पद्मश्री डॉक्टर मंदाकिनी आमटे यांनी उपस्थितांशी संवाद साधला। आमटे दाम्पत्याने आदिवासींच्या उत्थानासाठी भरीव असं कार्य केलं आहे। आदिवासींची मुलं शिक्षणाच्या प्रवाहात यावी, त्यांचा जीवनमान सुधारावं, तेथील कुपोषणाला आळा घातला जावा यासाठी आमटे दाम्पत्यानं जीवाचं रान केलं आहे। अतिदुर्गम अशा भागामध्ये त्यांनी साधना विद्यालय नावाने इंग्रजी माध्यमाची प्राथमिक शाळा 2015 मध्ये सुरू केली आहे। लोक बिरादरी दवाखाना, याशिवाय जंगली प्राण्यांच्या हल्ल्यामध्ये जखमी झालेल्यांवर उपचार करण्याचं, शिवाय कुपोषित बालकांना उपचार देण्याचं असे काम आमटे दाम्पत्यानं केलं आहे, करत आहेत। त्यांच्या कर्तृत्वाला सलाम करण्यासाठी अंबाशीष जीवन गौरव पुरस्कारानं त्यांना सन्मानित करण्यात आलं। प्रदीप इंगोले, विदर्भ न्यूज, अमरावती।